पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। अवकाळी पावसामुळे पुण्यामध्ये 82 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी सुद्धा शिरलं, त्यामुळे वारजे, रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॅलिसबरी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली। या पावसामुळे जिल्ह्यामध्ये 1532 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। 3682 शेतकरी बाधित झालेले आहेत, तर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी सुद्धा केली जाते। निलेश करमरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। निलेश, राज्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट होते, वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आणि पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जो काही पावसानं कहर केलाय तो सगळ्यांनी पाहिलेला आहे। काय एकूण या संदर्भातली माहिती आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि हवामान खात्यानं काय इशारा दिलाय? आता खरं तर बघितलं तर 130 वर्षातला विक्रमी पाऊस जो आहे तो काल या ठिकाणी नोंद झाल्याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे। खरं तर आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 145 ठिकाणी पाणी जे आहे ते रस्त्यावर साठलं होतं, तर जवळपास 145 नंतर 82 ठिकाणी या ठिकाणी झाडं जी आहेत ती पडली होती, तर जवळपास 60 ते 70 घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्वाचं म्हणजे या पावसामुळे पुण्यामध्ये पाणी साठण्याचं कारण म्हणजे एकतर पुण्यामध्ये सुरू असलेलं कंस्ट्रक्शन, दुसरं म्हणजे या ठिकाणी नाली सफाई जी आहे ती झालेली नाहीये, आणि तिसरं कारण म्हणजे या ठिकाणी जे अंडरग्राऊंड कंस्ट्रक्शन सुरू जे आहे किंवा मेट्रोचा राडा रोड टाकण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पुण्यामध्ये पाऊस जे आहे, पावसाचं पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात साठलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्वाचं म्हणजे आता पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की पुण्यामध्ये जे गल्लीबोळातले जे रस्ते आहेत ते सिमेंटचे होणार नाही, ते पुन्हा एकदा या ठिकाणी डांबरी करण्यात येणार आहेत। कारण सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी जे आहे ते पाणी आडलं जात नव्हतं, कारण त्याच्यामुळे पाण्याचा जो प्रवाह होता तो आणखी वाढल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये जे सिमेंटचे रस्ते आहेत ते आता कमी होणार आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये पाणी तुंबण्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये होत असलेले कंस्ट्रक्शन आणि नाले सफाई न झाल्यामुळे या ठिकाणी पुण्यामध्ये पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळत होते। खरं तर ही जी आकडेवारी जी आहे ते खूप मोठी आकडेवारी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। खरं तर 145 ठिकाणी पाणी साठलं होतं, 82 ठिकाणी झाडं पडली होती, 60 ते 70 ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं होतं। ही आकडेवारी खूप काही सांगून जाते। त्यामुळे आता पालिका प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना केली पाहिजे, कारण काही महिन्यावर आता पाऊस ठेपलेला आहे। जर अवकाळी पावसामध्ये जर ही परिस्थिती होत असेल तर पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती होईल ही कल्पना न केलेली बरी। त्यामुळे पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्याच्या काल अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जे आहे ते आपल्याला जलमय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता पालिका प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी जी आहे ती सर्वसामान्य पुणेकर करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज महापौर असतील किंवा पालिका प्रशासन अधिकारी असेल यांनी तातडीची बैठक सुद्धा या ठिकाणी बोलावलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या बैठकीमध्ये आता निर्णय काय होतो हे महत्वाचं असणार आहे, कारण आता अगदी या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या अवकाळी पावसामधून पालिका प्रशासनानं धडा घेणं सुद्धा गरजेचं आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।